नमस्कार. संक्रांत जवळ येते, करायची का मग भोगीची भाजी? भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आहेत मटार, ओला राजमा, पावटा, तुरीच्या शेंगा, हरभरा, तोंडली, बोरं, भुईमुगाच्या शेंगा, वांग, टोमॅटो, घेवडा, पापडी, बटाटा, गाजर आणि शेवग्याची शेंग. इथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे भाज्या कमी जास्त वापरू शकता. साहित्य आणि कृती डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला सुकं खोबरं, तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊन मिक्सरला लावून घ्यायचे. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करायचे, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग, कढीपत्ता घालायचा. हे सगळं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा नीट झालाय. आता आपण याच्यामध्ये हळद आणि आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, टोमॅटो घालणार आहोत, लाल तिखट घालायचंय आणि थोडा गोडा मसाला घालणार आहोत. आता हे मिश्रण चांगलं नीट मिक्स करून घ्यायचंय. नंतर आपण त्याच्यामध्ये साफ केलेल्या आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या टाकायच्यात आणि मसाला आणि भाज्या नीट मिक्स करून त्याला एक चांगली वाफ येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे. आता आपण या भाजीमध्ये गरम पाणी टाकणार आहोत. हो, आपल्याला इथे गरम पाणीच टाकायचंय म्हणजे भाज्या लगेच आणि व्यवस्थित शिजतात. नंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून त्या भाज्या शिजू द्यायच्यात. नंतर आपण याच्यामध्ये केलेलं वाटण, चवीनुसार मीठ आणि गूळ टाकायचे आणि पुन्हा ही भाजी चांगली शिजण्यासाठी ठेवून द्यायची. आता तुम्ही बघू शकता आपली भाजी नीट शिजलेली आहे. वरतून कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे. संक्रांतीला ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खातात. तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून बघा, कारण आपल्याकडे अशी म्हण आहे, जो खाई भोगी तो राही निरोगी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.